मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, कित्येक वेळा ज्या व्यक्तीवरती आपण खूप प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते. ज्या व्यक्तीवरती आपण खूप विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते. आता जर तुम्ही समाजामध्ये बघत असाल तर कितीतरी ठिकाणी सतत एकच घटना आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे फसवणूक. आपण कितीही कोणाशी चांगले वागलो, कितीही कोणाला जीव लावला, कितीही कोणावर प्रेम केलं, तरी बऱ्याच वेळा समोरची व्यक्ती आपल्याला फसवते, आपली फसवणूक करते. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यापासनं दूर गेलेल्या, तुम्हाला सतत त्रास देणाऱ्या किंवा तुम्हाला सोडून गेलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जागा दाखवण्यासाठी, ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे, त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. बघा, तुम्ही जर बघत असाल तर तुमच्याच अवतीभोवती अशी एखादी व्यक्ती असते किंवा तुमचीच एखादी अशी मैत्रीण असते की ती तुमच्यापेक्षा कमी सुंदर असते, तुमच्यापेक्षा एज्युकेशनने पण ती कमी असते, तुमच्यापेक्षा थोडीशी ती गरीब पण असते. म्हणजे तुमच्याकडे पैसा असतो, सौंदर्य असतं, सगळं असतं, पण कितीतरी वेळा असं होतं की लोक सल्ले मागायला तिच्याकडे जातात, लोक तिला जास्त विचारात घेतात. छोटी मोठी काही गोष्ट करायची असेल ना तर लोक तिला विचारतात. मग आपण विचार करतो, मी इतकी चांगली आहे, मी सगळं चांगलं करते, चांगलं वागते, मग लोक का माझ्याशी वागतात, का लोक माझ्यासोबत असं करतात, का लोक मला विचारात घेत नाही, का कधी मला काही विचारत नाही, का मला किंमत देत नाही. आपण बऱ्याच वेळा गोष्टीचा विचार करतो. आता तुम्हीच लक्षात ठेवा की ती व्यक्ती तुमच्यापेक्षा कमी आहे, पण तरीही समाजामध्ये, लोकांमध्ये ती व्यक्ती जास्त अट्रॅक्टिव्ह आहे आणि तुमच्याकडे सगळे असूनही तुम्ही कुठेतरी कमी आहात. आता हा जो फरक आहे, हा फरक आहे अट्रॅक्शन पॉवरचा. त्याच्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे, आकर्षण क्षमता आहे, ही जास्त आहे आणि तुमच्याकडे असणारी आकर्षण क्षमता जी आहे ही कुठेतरी कमी आहे. आता तीच पॉवर आपल्याला जर वाढवायची असेल, त्या व्यक्तीपेक्षा वरचढ व्हायचं असेल, लोकांनी आपल्याला किंमत द्यावं असं तुम्हाला वाटत असेल, लोकांनी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, लोकांनी तुमच्याकडे वश व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, तर लक्षात ठेवा, मी जी वस्तू तुम्हाला सांगते फक्त ती सोबत ठेवा. ही एक वस्तू तुम्ही तुमच्याजवळ किंवा तुमच्या सोबत ठेवली तर या वस्तूमुळे तुमचे अस्थिर ग्रह स्थिर होतील. त्यामुळे जर तुमची आकर्षण क्षमता कमी असेल तर ती वाढेल. शिवाय या वस्तूमुळे तुमच्याकडे वशीकरण निर्माण होईल आणि ज्या व्यक्तीच्या नावाने उपाय करताय किंवा ज्या लोकांसाठी हा उपाय करताय ती लोक तुमच्याकडे खेचली जातील. आता सगळ्यात पहिली गोष्ट यासाठी तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे लिंबू. सगळ्यांच्या घरामध्ये किंवा कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला सहज लिंबू मिळेल. छान लिंबू घेताना ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि ते लिंबू कुठेही तुटलेलं, नख लावलेलं असं नसावं. स्वच्छ पाण्याने लिंबू घ्या, कापडाने एखाद्या ते स्वच्छ पुसून घ्या. आता जे लिंबू घेतलेलं आहे त्या लिंबाच्या वरती कुठल्याही भागामध्ये तुम्हाला तुमच्या जन्मसंख्येनुसार त्याला लवंग टोचायचे आहेत. बघा, हा तुम्ही तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी उपाय करताय, म्हणून तुमची जी जन्मतारीख असेल, आता समजा माझी जन्मतारीख आहे 15 तर मी 6 लवंग लिंबाला टोचणार. तुमची जन्मतारीख आहे 20 तर तुम्ही 2 लवंग टोचायच्या. म्हणजे ज्यांची जन्मतारीख ही 2 अंकी आहे त्याची बेरीज करायची. 2 अंकी आहे त्याची बेरीज करायची. 30 आहे त्यांनी 3 घ्या, 18 असेल त्यांनी 9 घ्या, 20 असेल तर 2 घ्या, 17 असेल तर 1 आणि 7ची बेरीज होते 8, तुम्ही 8 लवंगा घ्या. तुमची जन्मतारीख 13 असेल तर 3 आणि 1 यांची बेरीज होते 4, तुम्ही 4 घ्या. 12 जन्मतारीख असेल तर 1 आणि 2 यांची बेरीज होते 3, तुम्ही 3 लवंगा घ्या. म्हणजे जी तुमची जन्मतारीख असेल त्यानुसार तुम्हाला तेवढ्या लवंगा त्या लिंबाला टोचायच्या आहेत. समजा तुमची जन्मतारीख 9 आहे तर तुम्ही 9 टोचा, 8 असेल त्याने 8, 1 अंकी जन्मतारीख असेल तर तेवढ्या टोचा आणि 2 अंकी असेल तर ती बेरीज करा. 1 आणि 5 म्हणजे 15 जन्मतारीख आहे, 1 आणि 5 किती 6, 6 लवंगा टोचा. समजा 22 जन्मतारीख आहे, 2 आणि 2 किती होतात 4, तर 4 लवंग टोचा. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला फुलवाले अख्खे लवंगा अख्ख्या लवंगा त्या लिंबामध्ये तुम्हाला टोचायचे आहेत. यानंतर ते लिंबू
बघा, यानंतर ते लिंबू तुम्हाला तुमच्या समोर एखाद्या काळ्या किंवा एखाद्या लाल रंगाच्या कापडावर ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे. एकच धागा घ्या, पण थोडासा मोठा घ्या. जो धागा घ्याल तो शक्यतो लाल घ्या, लाल पिवळा नाही, तर फक्त प्लेन लाल धागा घ्या. आता हा लाल धागा लिंबाला एकदा गुंडाळायचा. गुंडाळल्यानंतर गाठ मारायची. त्या लिंबाला हा धागा गुंडाळल्यानंतर गाठ मारल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे. ह्रीं क्लीं, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ह्रीं क्लीं सुहास वश वश स्वाहा. ह्रीं क्लीं सूरज वश वश स्वाहा. ह्रीं क्लीं कांचन वश वश स्वाहा. ह्रीं क्लीं सुपर्णा वश वश स्वाहा. आता जे नाव घेतलेलं आहे त्याच्याऐवजी तुम्हाला जे हवं ते नाव घ्या. पुन्हा धागा गुंडाळा, पुन्हा गाठ मारा, पुन्हा सांगितलेला मंत्र म्हणा, पुन्हा असं कमीत कमी तुम्हाला तो धागा त्या लिंबाला उलटा सुलटा गोल जसा जमेल तसा तुम्हाला तो धागा कमीत कमी 7 वेळा गुंडाळायचा आहे. 7 वेळा धागा गुंडाळलात, 7 वेळा त्याला गाठी मारलात की शेवटी गाठ म्हणजे शेवटी 7वी गाठ. एकदा गुंडाळात गाठ मारायची, दुसऱ्यांदा गुंडाळात मंत्र म्हटलात गाठ, तिसऱ्यांदा गुंडाळात पुन्हा मंत्र म्हटलात गाठ, असं शेवटी 7वी गाठ मारायची. आणि ते लिंबू जो शिल्लक राहिलेला धागा असेल त्याच्यावर तो त्याच्याच आतमध्ये अटकवायचा. त्याच्यानंतर हे लिंबू त्या कापडामध्ये कुठेतरी छान असं बांधायचं. आता ही तयार केलेली जी पोटली आहे, ही पोटली ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही केलेली आहे किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही केलेली आहे, शक्यतो त्या व्यक्तीच्या कुठल्या तरी वस्तूमध्ये ठेवायची. म्हणजे त्या व्यक्तीचे कपडे आहेत, त्या व्यक्तीचा एखादा तुमच्याकडे रुमाल आहे, त्या व्यक्तीने यूज केलेली म्हणजे वापरलेली कुठलीही गोष्ट असेल तर त्या गोष्टीमध्ये आता हे अभिमंत्रित लिंबू त्या कापडासकट गुपचूप ठेवायचं. आता समजा ती व्यक्ती कुठेतरी बाहेर राहते, ताई ती व्यक्ती आमच्यापासून दूर असते, पण त्या व्यक्तीला मला अट्रॅक्ट करायचं आहे. त्या व्यक्तीचा रुमाल घ्या, त्या व्यक्तीचा एखादा फोटो घ्या. मोबाईलला फोटो असतात, तो फोटो तुम्ही बनवून घेतला तरीही चालेल आणि त्या फोटोमध्ये तुम्ही ही पोटली ठेवा. जसं तुम्हाला जमेल तसं, पण त्या व्यक्तीच्या फोटोमध्ये किंवा त्या व्यक्तीच्या कुठल्याही वस्तूला स्पर्श करून ती पोटली तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्याजवळ कुठेतरी तुमच्या कपाटात वगैरे ती व्यवस्थित ठेवायची आहे. एवढं करा जसं तुम्हाला अनुभव येईल. म्हणजे तुम्हाला 1-2 तासात किंवा 2 दिवसामध्ये ती व्यक्ती कुठेतरी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करताना दिसेल. तुम्ही व्यवस्थित त्या व्यक्तीशी बोलायचं. त्या व्यक्तीचा फोन येईल किंवा ती व्यक्ती कुठेतरी समोर दिसेल. पहिला क्ल्यू जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा ते जे कापड आहे किंवा फोटो वगैरे असेल त्यातून ते लिंबू काढायचं. काढल्यानंतर त्या लिंबाला बांधलेली जी सगळ्यात वरची 7वी गाठ आहे ती सोडायची. पुन्हा हे लिंबू कापडात बांधून त्याच वस्तूमध्ये ठेवायचं. पुन्हा 2 दिवसामध्ये तुम्हाला अनुभव येईल की हो, आता ती व्यक्ती कुठेतरी अट्रॅक्ट होत आहे तेव्हा त्याची 6वी गाठ सोडायची. पुन्हा ती व्यक्ती तुमच्याशी व्यवस्थित वागेल तेव्हा 5वी गाठ. ती व्यक्ती छान तुमच्याजवळ येईल, तुमच्याशी अजून चांगलं बोलेल तेव्हा 5वी गाठ. आणि जेव्हा जसं म्हणजे तुम्हाला अनुभव येतील, जसं तुमच्यातला बॉन्ड सुधारत जाईल, जसं तुमचं रिलेशन चांगलं होत जाईल, तशी त्या लिंबाला बांधलेली प्रत्येक गाठ सोडायची. ज्या दिवशी तुमचं सगळं छान असेल, 7ही गाठी सुटलेल्या असतील, धागा कुठल्याही झाडाखाली किंवा एखाद्या झाडाला बांधून द्या किंवा झाडाखाली टाकून द्या. आणि लवंग लावलेलं जे लिंबू आहे हे वाहत्या पाण्यात सोडा. वाहतं पाणी नसेल तर कुठल्याही एका झाडाजवळ माती बाजूला काढा, म्हणजे एक छोटासा खड्डा करा आणि त्या खड्ड्यामध्ये हे लवंग असणारं अभिमंत्रित केलेलं लिंबू जे आहे ते मातीमध्ये दाबून द्या. बघा, हा उपाय खूप प्रभावी आहे, वशीकरणासाठी खास आहे. लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा आणण्यासाठी हा उपाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. समाजात तुम्हाला सन्मान प्राप्त करून देईल. आणि जी व्यक्ती तुमचा रागराग करते, चिडचिड करते, ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा उपाय केलेला आहे ती व्यक्ती पूर्णतः तुमची होऊन जाईल. खूप साधा पण खूप महत्त्वाचा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.